भर इथे आहे. ज्याही कोणत्या समस्या आल्या त्याचं निराकरण झालं पाहिजे आणि एकाच वेळी झालं पाहिजे. मागं पेपरमध्ये आलं होतं जनता दरबार बंद झाला. अबे भावा, थोडे दिवस थांबा तर सही, सगळं करतो ना बरोबर. हा, काय काय जादूची कांडी आहे का माझ्याजवळ? पण सर्वसामान्यांचे कामं झाले पाहिजे. मी सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळं त्याची जाण आहे. मला शेतकरी कुटुंबात असल्यामुळं सर्व लोकांची जाण आहे आणि म्हणून सर्व लोकांना न्याय भेटला पाहिजे. सर्व लोकांचे कामं झाले पाहिजे. प्रलंबित प्रश्नाचं निराकरण झालं पाहिजे. हा यामागचा प्रामाणिक हेतू आहे. आणि आपण हा जनता दरबार इथं घेतला या परिसरासाठी. पुढच्या महिन्यात नाही साहेब, पुढच्या महिन्यात याच परिसरात, पुढच्या 1 महिन्यात 1.5 महिन्यात आज जे प्रश्न निर्माण होतील किंवा जे प्रश्न आपल्याला इथं सुटणार नाही, तर पुढच्या दरबारात उरलेल्या प्रश्नांची निराकरण हे इथंच केल्या जाईल. फक्त चौधरी मैदानाऐवजी दुसरं कोणतं तरी मंगल कार्यालय घेतलं जाईल किंवा सुलतानपुरात घेतल्या जाईल, म्हणजे जेणेकरून नागरिकांना सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. 4 वेळा एका परिसरात हे दरबार घेतल्या जातील. एका परिसरात 4 वेळा वर्षातून, म्हणजे 4 वेळा एक, म्हणजे असं कोणती समस्या नाही का 4 वेळात 4ही वेळा म्हणजे त्याचं निराकरण होणार नाही. त्याचं निराकरण केल्याशिवाय स्वस्त कोणते अधिकारी बसणार नाही आणि मी पण बसणार नाही. म्हणून काळजी करू नका. अतिशय शांततेच्या खेळीमेळीच्या वातावरणात सगळे अधिकारी आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, सज्ज आहेत.